नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी प्रकरण 8वा ते म्हणजे स्थितिक विद्युत या प्रकरणाचा भाग 2 आपण बघत आहे। भाग 1 आपण ऑलरेडी बघितलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। जर तुम्हाला इयत्ता 7वी चे जर इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला आपण काय काय बघणार आहे ते आपण बघूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघितले। त्याच्यामध्ये आपण विद्युत प्रवाह बघितलेला आहे, त्याच्यानंतर आपण खाली एक प्रयोग दिला आपल्या दांड्याचा, ठीक आहे, तो पण आपण त्याच्यामध्ये बघितलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो, ठीक आहे, ते पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला हा चार्ट फिलअप करायचा होता, हे एक्सपेरिमेंट तुम्हाला करून पाहायचा होता, हे प्रयोग तुम्हाला करून पाहायचे होते, हे आपण त्याच्यामध्ये बघितलं। या वैज्ञानिकाची माहिती सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलेली आहे। घर्षण विद्युत कशा प्रकारे निर्माण करता येते, त्याला आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणतो, हे पण आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे। चला मित्रांनो, हा आहे भाग 2। याच्यामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये जो काही भाग राहिलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे। तर पहिला भाग मित्रांनो आपल्याला काय दिलं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे की थर्मोकॉलचे बॉल किंवा मोहरीचे दाणे एका प्लास्टिकच्या बाटलीत घेऊन बाटली जोराजोराने हलवा। दाणे एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात पण बाटलीला चिटकून बसतात, असे का होते? बघा मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेस मित्रांनो ज्यावेळेस सारखे तिथं तुम्हाला प्रभार असतील, म्हणजे सारखं तिथं धनप्रभार असतील किंवा सारखं तिथं ऋण प्रभार असेल, म्हणजे दोन्ही वस्तूवर धन प्रभार, म्हणजे याच्यावर पण धन आणि याच्यावर पण धन, किंवा एकावर ऋण आणि दुसऱ्यावर पण ऋण, म्हणजे सारखे प्रभार आपण याला म्हणतो, असं असेल त्यावेळेस काय होते? त्यावेळेस जी वस्तू असते ती एकमेकांना दूर ढकलते, त्याला काय करते? दूर ढकलते। म्हणजे सारखे जर तिथं बघा मित्रांनो, जर सारखे जर प्रभार असतील, म्हणजे धन असेल तर धन, ऋण असेल तर ऋण, त्यावेळेस त्या दोन वस्तू काय करतील? एकमेकांना दूर ढकलतील। काय करतील? दूर ढकलतील। म्हणून बघा, जे मोहरीचे दाणे आहेत त्या मोहरीच्या दाण्यावर किंवा त्या थर्मोकॉलच्या बॉलवर दोघांवर सारखाच विद्युत प्रवाह आहे, म्हणजे धन असेल तर धन, ऋण असेल तर ऋण, म्हणून ते एकमेकांना दूर ढकलतात। आणि जी काही बॉटल आहे, ठीक आहे, ज्या काही बॉटलीमध्ये आपण त्याला घेतलेलं आहे प्लास्टिकच्या, ठीक आहे, त्या बॉटलवर आणि त्या दाण्यावर वेगवेगळा प्रभार पाहायला मिळतो। म्हणजे बॉटलवर असेल धन आणि त्या मोहरीच्या दाण्यावर असेल ऋण, म्हणजे बघा दोन्ही प्रभार वेगवेगळे झाले, म्हणजे ते काय करतील? एकमेकांना आकर्षण करतील, एकमेकांना ते चिटकतील। तर बघा मित्रांनो, हे होतं सर्व। तुम्हाला हे आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील। त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या इथं काय दिलेलं आहे? इथं आपल्याला दिलेलं आहे स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे म्हणजे काय? बघा आता बघा, स्पर्शाद्वारे म्हणजे काय हे बघा। आता हा कंगवा आहे, आपण एका प्लास्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा। या कागदाने या प्लास्टिकच्या कंगव्याला आपण घासलं, या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला प्रभार नसलेला, बघा दोन कंगवे घ्यायचे आहेत, एका कंगव्याला काय करायचं? आपल्याला घासायचं आहे, आणि दुसरा कंगवा घ्यायचा आहे, त्याला मात्र आपल्याला घासायचं नाही किंवा काहीच करायचं नाही। मग काय करायचं? हा घासलेला कंगवा त्या नवीन कंगव्याला लावायचा आहे। त्याच्यामुळे काय होईल? याच्यामधला जो काही प्रभार आहे त्या कंगव्यामध्ये निघून जाईल, ठीक आहे। याला आपण म्हणतो स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरं दिलं आहे प्रवर्तनाने वस्तू प्रभावित करणे म्हणजे बघा, कंगवा किंवा फुगा केसावर घासा। चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या, काय होते ते पहा। आता कंगवा पाण्याच्या धारेपासून दूर न्या, काय होते ते बघा। प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे। बघा आता इथे तुम्हाला काय पाहायला मिळते? खाली एक नळ दिलेला आहे, ठीक आहे। आता ते आपण बघूया। तर बघा मित्रांनो, एक नळ आपल्या इथे दिलेला आहे। आता काय करायचं बघा मित्रांनो, निरीक्षणास अशी खूण आपल्याला करायची आहे। आता इथे आपल्याला काय पाहायला मिळेल? बघा, विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच धार आकर्षित होईल, ठीक आहे। धार का होईल? आकर्षित होईल, की प्रतिकर्षित होईल, की पूर्वरत होते? या तिन्हीपैकी काय होईल ते आपल्याला इथं सांगायचं आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच, म्हणजे बघा मित्रांनो, हे पाण्याची धार आहे, या धाऱ्यावर धन प्रभार आहे, आणि जो हा कंगवा आहे याच्यावर ऋण प्रभार आहे। म्हणजे बघा मित्रांनो, हा विरुद्ध प्रभार इथं आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे काय होईल? ही धार या कंगव्याला म्हणा किंवा कंगवा या धारेला काय करेल?
आकर्षित करल म्हणजे आकर्षित हे आपलं बरोबर होणार. त्यानंतर बघा दुसरं इथे दिलेलं आपल्याला, विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेताच धार आकर्षित होईल, प्रतिकर्षित होईल की पूर्वरत होते. तर बघा मित्रांनो आता सांगितलं की ज्यावेळेस आपण दूर म्हणजे कंगवा धारेपासून आपण दूर नेणार त्यावेळेस काय होणार, तर ते प्रतिकर्षित होणार नाही, प्रतिकर्षित नाही होणार, तर काही पूर्वरत येणार. काय होणार, पूर्वरत येणार, कारण ज्यावेळेस आपण याला दूर करणार त्यावेळेस काय येईल, ही धार पूर्वरत येणार. आता बघा इथं झालं काय नेमकं, सुरुवातीस पाण्याची धार प्रवाहरहित आहे, ठीक आहे, म्हणजे ती वाहत आहे. धन प्रभारित कंगवा, आता कंगवावर कोणता प्रभारित आहे, ऋण प्रभारित, कंगव्यावर हे ऋण प्रभार आपल्याला पाहायला मिळत आहे, ठीक आहे. कंगवा जवळ येताच पाण्याच्या धारेतील कंगव्यासमोरच्या भागातील ऋण कण दूर सारले जातात व ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धनप्रभारित बनतो. आता बघा काय होते की इथला जे ऋण कण आहे धारेमधले ते दूर सारतात, त्याच्यामुळे इथला भाग काय होतो, धनप्रभारित बनतो. इथं धन आणि इथं ऋण त्याच्यामुळे एकमेकांना आकर्षित करतात, म्हणून कंगवा ऋणप्रभारित पाण्याची धार धन या विजातीय प्रभारातील आकर्षणामुळे पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षित केली जाते व कंगवा दूर नेताच पाण्याच्या धारेतील ऋण कण पुन्हा पूर्वस्थानी येतात. जसं की आपण वरती बघितलं, धन व ऋण प्रभाराची संख्या समान असते. आपण काय बघितलं, धन व ऋण प्रभाराची संख्या समान असते, त्यामुळे पाण्याची धार प्रभारित होते व ती बरीच दूर असल्याचे आकर्षित होणे थांबते. बघा काय होते, दूर नेल्यामुळे काय होईल, त्याच्यामधला संपर्क तुटतो व दूर गेल्यामुळं तिथे कुठल्याही प्रकारचा तिथं प्रभाव नसतो, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. त्यानंतर जरा डोके चालवामध्ये आपल्याला काय विचारलं बघा, जरा डोके चालवामध्ये आपल्याला काय दिलेलं बघा मित्रांनो, इथे दिले आपल्याला, भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास तो भिंतीला का चिटकतो. बघा महत्वाचा प्रश्न आहे. तर बघा महत्वाचा मित्रांनो हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फुगा घासता त्यावेळेस या फुग्यावर ऋण प्रभार निर्माण होतो. बघा ज्यावेळेस तुम्ही फुगा घासता त्यावेळेस याच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो आणि भिंतीवर अगोदरच धनप्रभार असतो. भिंतीवर अगोदरच काय असतो, धनप्रभार असतो. म्हणजे इथं विजातीय प्रभार आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे की इकडे धन दुसरीकडे ऋण. मग अशा वेळेस हा फुगा काय होतो, आकर्षित केला जातो त्या भिंतीकडे आणि तो फुगा भिंतीला चिपकतो. आता नेहमी आपल्याला काय लक्षात ठेवायचं बघा, प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋण प्रभारांची संख्या सारखी असते. म्हणजे बघा मित्रांनो, प्रभार नसणे किंवा उदासीन असणे त्यावेळेस काय असतात, त्यावेळेस जे काही प्रभार असतात म्हणजे धन प्रभार आणि ऋण प्रभार यांची संख्या सारखी असते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे एक वस्तू आहे आणि ही वस्तू उदासीन आहे. वस्तू कशी आहे, उदासीन आहे. याचा अर्थ या वस्तूमध्ये धन व ऋण प्रभार सारखे आहेत. म्हणजे 10 जर धन प्रभार असेल तर याच्यामध्ये 10 ऋण प्रभार असेल, म्हणजे इथं ती वस्तू उदासीन होईल किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर आहे, प्रवर्तनाने जवळ असताना निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंतच टिकतो. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवा. चला जाऊया समोर. आता बघा इथं काय करून आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, खराब झालेली ट्यूबलाईटची नळी अंधारात ठेवा. पातळ पॉलिथिन पिशवी तिला जलद गतीने घासा. काय झाले व ते असे का घडले हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा हे मित्रांनो तुम्ही मला सांगू शकता आणि काय झालं हे तुम्ही करून पहा घरी जर असेल तर, आणि नक्की मला सांगा. ठीक आहे, व्हिडिओ नंतर शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा आता इथं काय दिलं आपल्याला, ऋण प्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारी अॅल्युमिनियमची गोळी आणल्यास खालील क्रिया घडतात. बघा ऋण प्रभारित फुग्याजवळ, आता जो फुगा आहे तो आपण घासल्यामुळे काय झालं, याच्यावर ऋण प्रभार निर्माण झाला फुग्याजवळ. तर आता 3 इथं क्रिया आपल्याला काय दिसतात बघा. अ मध्ये काय झालेलं दिसते, अ म्हणजे याच्यामध्ये बघा, चित्रात प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण होतो व दोन्ही वस्तू एकमेकाकडे आकर्षित होतात. बघा मित्रांनो, आता प्रवर्तनामुळे काय होते, तर विरुद्ध प्रभार निर्माण होतो, त्याच्यामुळे या दोन्ही वस्तू एकमेकाकडे आकर्षित केल्या जातात. कारण आता अॅल्युमिनियमचा चेंडू आहे, याच्यामध्ये
धनप्रभार आहे आणि फुग्यावर ऋण प्रभार आहे, म्हणजे एकमेकाकडे आकर्षित केले जातात. म्हणजे इथं आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं. इथं बघा मित्रांनो काय होते, आ मध्ये चित्रात दोन्ही वस्तूंचा एकमेकाशी संपर्क आला किंवा एकमेकांसोबत त्यांनी स्पर्श केला आणि स्पर्श केल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये जे काही प्रभार आहेत ती प्रभार अदला बदली झाली. म्हणजे याच्यातले काही प्रभार याच्यामध्ये आले, ठीक आहे, याच्यातले प्रभार याच्यामध्ये झाले. म्हणजे काय झालं की इथं एकमेकाची जागा घेतलेली आहे, म्हणजे इथं प्रभार कसे झाले, समान झालं. इथं प्रभार काय झाले, समान झालं. उदाहरणार्थ बघा, या चेंडूमध्ये जर 12 धनप्रभार आहेत, उदाहरणार्थ 12 धनप्रभार आहेत आणि इथं 10 ऋण प्रभार आहेत. 10 काय आहेत, ऋण प्रभार आहेत. ठीक आहे. मग आता काय होईल, आता बघा मित्रांनो, आता काय करावं लागेल, तर बघा 10 म्हणा किंवा 8 म्हणा, ठीक आहे, तुम्ही काय 8 इथं काय आहेत, ऋण प्रभार आहेत. मग काय होईल बघा मित्रांनो, याच्यामधले जे काही धनप्रभार आहेत ते इकडे येतील किंवा इकडे तिकडे जाईल. त्याच्यामुळे काय होईल, दोन्हीकडे समान प्रभार निर्माण होईल. त्याच्यामुळे जी वस्तू आहे ती उदासीन बनेल. काय बनेल, उदासीन बनल्यामुळे ते काय करतील, उदासीन बनतील. किंवा कारण उदासीन बनेल किंवा उदासीन नाही बनणार, तर दोघांमध्ये सारखाच प्रभार निर्माण होईल. सारखा म्हणजे धन असेल धन, ऋण असेल तर ऋण. त्याच्यामुळे काय होईल, चित्रात समान प्रभार एकमेकांना प्रतिकर्षित करतो. म्हणजे दोघांवर जर सारखा असेल, म्हणजे बघा याच्यामध्ये काय होता, याच्यामध्ये ऋण प्रभार होता आणि याच्यामध्ये धन होता. मग याच्यामधला काय झाला, प्रभार याच्यामध्ये गेला. कशामध्ये, या अल्युमिनियमच्या बॉलमध्ये. त्याच्यामुळे दोन्हीकडे सारखा झाला. याच्या सुद्धा ऋण प्रभार आहे, याचा सुद्धा ऋण प्रभार आहे. त्याच्यामुळे या वस्तू काय करतील, सारखा प्रभार निर्माण झाल्यामुळे एकमेकांना प्रतिकर्षित करतील. ठीक आहे, काय करतील, प्रतिकर्षित करतील. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर खाली आपल्याला दिलं आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी. आता सुवर्णपत्र विद्युतदर्शी म्हणजे काय आहे, त्याला आपण गोल्ड लिप टेलिस्कोप इलेक्ट्रोस्कोप असं म्हणतो. गोल्ड लिप इलेक्ट्रोस्कोप. आता काय आहे बघा, आता याद्वारे काय करू शकतो आपण, विद्युत प्रभार माहिती करून घेऊ शकतो. बघा, विद्युत प्रभार ओळखण्याची एक साधन आहे. विद्युत प्रभार ओळखण्याचे एक साधन आहे. बघा कसं काम करते. हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधन आहे किंवा उपकरण आहे. यात तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते, जसं की तुम्हाला इथे दिसतंय, व दुसऱ्या टोकाला सोन्याचे 2 पातळ पाणी असतात, जसं की पातळ पाणी आहे सोन्याचे. बघा, हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो, जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील. प्रभार नसणारी वस्तू चकती जवळ नेली तर पाने मिटलेलीच राहतात. बघा, आता एक दांडा आपण नेला, त्याच्यावर कुठलाच प्रभार नाही, म्हणजे पाने काय होतील, मिटलेली असतील. पाने कशी असतील, मिटलेली असतील सोन्याची. आणि प्रभारित वस्तू जर चकती जवळ नेताच दोन्ही पाने सजातीय विद्युत प्रभारामुळे कशामुळे प्रतिकर्षित होतात. सजातीय म्हणजे काय आहे, विरुद्ध. म्हणजे इथं असणार बघा, सजातीय म्हणजे काय, सारखे. म्हणजे बघा, इथं जर धन असेल तर इथं सुद्धा धन असेल. हे झाले सजातीय. त्याच्यामुळे ते काय करतील, एकमेकांना प्रतिकर्षित करतील. म्हणजे हे पानं एकमेकापासून दूर जातील. म्हणजेच एकमेकापासून दूर जातात. हाताने चकतीला स्पर्श करताच पाने जवळ येतात, कारण पानातील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो व पाने प्रभार रहित होतात. म्हणजे जर आपण स्पर्श केला तर ते पाने मिटलीच राहतील, कारण आपण स्पर्श केला म्हणजे तो आपल्या शरीरामधून तो प्रभार काय करतो, जमिनीमध्ये निघून जातो. आता तो प्रश्न विचारलेला आहे, विद्युतदर्शित सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का? तर उत्तर आहे हो, लावता येतील. मग त्या अंगी कोणकोणते गुणधर्म पाहिजे? सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तन्यता पाहिजे. काय पाहिजे? तन्यता त्याच्या अंगी पाहिजे. आणि विद्युत धारा वहन करण्याची क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कुठलाही धातू तिथं वापर करता येईल. ठीक आहे, समजले? चला जाऊया समोर. तर बघा मित्रांनो, खाली आपल्याला एक वैज्ञानिक होऊन गेले, त्यांची थोडक्यात आपण इथं माहिती बघूया. ठीक आहे, बघा त्यांचं नाव इथं आपल्याला दिलं आहे विल्यम. ठीक आहे, सन 1752 मध्ये बेंजामिन फ्रँकलिनने आपला मुलगा विल्यम यांच्यासोबत पतंग उडवण्याचा प्रयोग केला. आता काय केला बघा, हा पतंग रेशीम कापड, बघा रेशीम कापडासोबत काय केला, देवदार झाडाची लाकूड व धातूची तार वापरून तयार केला होता. धातूची तार अशा प्रकारे जोडली की तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला
व दुसरे टोक पतंगाच्या दोराशी जोडले. ठीक आहे. व ज्या दिवशी पतंग उडवला त्या दिवशी आकाशात वीज चमकल्या होत्या. पतंगाची तार ढगांना स्पर्श करताच विद्युत धारा ढगातून पतंगावर स्थानांतरित झाला. तेव्हा पतंगाची सेल दोरी ताठलेली होती. विद्युत प्रभार दोरीतून जमिनीपर्यंत पोहोचला व जमिनीला दोरीचा स्पर्श होताच ठिणगी पडली. वीज म्हणजे आकाशामध्ये चमकते ती विद्युत प्रभाराचे एक रूप आहे. त्यांनी असं स्पष्ट केले. त्यांनी काय सांगितलं की आकाशामध्ये जी वीज चमकते ते काय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा विद्युत प्रभार आहे असं आपल्याला फ्रँकलिन यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला बघायचं आहे वातावरणातील विद्युत प्रभार म्हणजे ऍटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. बघा आकाशातील जे ढग असतात, मेघगर्जना असतात, वीज चमकणे असतात, या गोष्टीचा अनुभव आपण घेतलेला आहे. कधी कधी काय होते, झाडावर इमारतीवर वीज सुद्धा कोसळते, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो व हानी सुद्धा होते. असे का घडते, वीज का चमकते, जमिनीवर वीज का पडते, याच्या मागचं मुख्य कारण बघा आपल्याला इथं दिलेलं आहे. आता बघा मित्रांनो, ज्यावेळेस हे ढग असतात, आता बघा ढगामध्ये बघा मित्रांनो काय असतात, ज्यावेळेस ढगामध्ये काय असतात, दोन प्रकारचे चार्ज असतात. वरती धन चार्ज असतात आणि खालती ऋण चार्ज असतात. ठीक आहे. आणि ज्यावेळेस बघा मित्रांनो हे म्हणजे बघा वरती आहेत धन, खाली आहेत ऋण चार्ज. आता जमीन जी असते, ह्या जमिनीमध्ये काय असतात, जमिनीवर आपल्या धन चार्ज असतात, कारण वृक्ष असतो, पाणी असतो, त्यामुळे आपल्या जमिनीवर धन चार्ज असतात. आणि बऱ्याच वेळा काय होते, जे हे धन चार्ज जे असतात आपल्या पृथ्वीवरचे हे खूप असतात, म्हणजे खूप जास्त यांची शक्ती असते. त्याच्यामुळे जे काही हे ऋण प्रभार आहेत हे जमिनीकडे यांचं वहन होते. काय होते, जमिनीकडे वहन होते. ठीक आहे. जमिनीकडे वहन झाल्यामुळे आपल्याला असं वाटते की तिथं वीज चमकत आहे. आणि ज्यावेळेस हे जमिनीकडे येतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता, आवाज आणि प्रकाश घेऊन येतात. ठीक आहे. हे अशा प्रकारे वीज चमकत असते. याची सविस्तर माहिती आपण खाली बघणारच आहे. ठीक आहे. पण तुम्हाला थोडक्यात मी माहिती इथं दिली आहे. आता वीज चमकणे, वीज पडणे याच्या बद्दल थोडक्यात आपण इथं आता माहिती घेणार आहे. बघा आकाशात जेव्हा हवा आणि ढग घासले जातात तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित तर खाली असणारे काही ढग ऋण प्रभारित होतात. आता आपण बघितलं जे ढग असतात त्या ढगावर काय होतात, हवा. ठीक आहे. हवा जे पाणी असते त्याच्यामुळे ढग ज्यावेळेस घासतात त्यावेळेस ढगाच्या वरच्या भागामध्ये धनप्रभार असतो आणि खालच्या भागामध्ये ऋण प्रभार असतो. ठीक आहे. वीज चमकणे व पडणे यामागील विज्ञान गुंतागुंतीचे आहे. म्हणून आपण सपाट जमिनीवरील आकाशातील एका ऋणप्रभारित तळ असलेल्या ढगाचा विचार करू. आता गुंतागुंतीचे आहे, पण आपण काय करायचं आहे, ढगावर ऋण चार्ज असतो एवढंच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. धन चार्ज सोडून द्या. त्या ढगावर धन प्रभार असतो सोडून द्या. फक्त आपल्याला एवढं ध्यानात ठेवायचं आहे की ढगावर काय असतो, ऋण प्रभार असतो. आता बघा जेव्हा ढगाच्या तळाचा म्हणजे खालचा भाग ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो. बघा मित्रांनो काय झालेलं आहे, जो ढग असतो त्याचा जो खालचा भाग असतो त्याच्यावर जे काही प्रभार असतात हे ऋण प्रभार हे जमिनीच्या प्रभारापेक्षा जास्त होतो. मी आता वरती तुम्हाला सांगितलं ते उलट सांगितलं. ठीक आहे. तर ऍक्च्युअली हे असं असते, म्हणजे जो ऋण प्रभार असतो तो सर्वात जास्त होतो ढगामध्ये. तेव्हा काय होतात, टप्प्याटप्प्याने ऋण प्रभार जमिनीकडे वाहू लागतात. म्हणजे ते ऋण प्रभार असं ढगामध्ये ते जमिनीकडे यायला सुरुवात होते. अतिशय जलद एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. यावेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता व प्रकाश ध्वनी ऊर्जेची निर्मिती होते. त्याच्यामुळे काय होते, उष्णता निर्माण होते, प्रकाश निर्माण होते व ध्वनीची सुद्धा निर्मिती होते. त्यानंतर आहे वीज पडणे. बघा मित्रांनो वीज कशी पडते. विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते, हे तुम्हाला माहित असेल. वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रवाह निर्माण होतो. ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रभावित होतो. याला वीज पडणे असे म्हणतात. बघा आता दोन्हीकडे बघा, ढगामध्ये असतो ऋण प्रभार जमिनीकडे किंवा इमारतीवर झाडावर असतो धन प्रभार. त्याच्यामुळे हे एकमेकांकडे आकर्षित केले जातात. आकर्षित केल्या गेल्यामुळे आपण त्याला म्हणतो वीज पडणे. ज्याला आपण काय म्हणतो, वीज पडणे. ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा इथं काय दिलं आपल्याला, इथं आपल्याला दिलेलं आहे जरा डोके चालवा. तर बघा मित्रांनो वीज पडून कोणते नुकसान होते. वीज पडून बघा मित्रांनो
वीज पडल्यामुळे प्राण्याची म्हणजे आपल्याला जीवितहानी होऊ शकते. ठीक आहे, जीवितहानी होऊ शकते. त्यानंतर वित्तहानी सुद्धा आपल्याला होऊ शकते, ध्यानात ठेवा. त्यानंतर वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय करता येईल? तर बघा मित्रांनो, वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर त्यासाठी आपल्याला काही वीज ज्यावेळेस पडत आहे किंवा जोराचा पाऊस पडत आहे त्यावेळेस आपण खालील गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे बघा मित्रांनो, काय करायला पाहिजे? तर वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी आपण पुढील उपाय करू शकतो. बघा, झाडाखाली उभे राहू नये, उघड्यावर मैदानावर खाली झोपू नये, उंच इमारतीवर जाऊ नये. ठीक आहे, घरातील उपकरणाचा विद्युत प्रवाह बंद करावा, टेलिफोनचा किंवा मोबाईलचा वापर करू नये, पावसात शक्यतो छत्री घेऊन जाण्याचं टाळावं. तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर इकडे त्याला माहिती आहे का तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे, विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता व प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होते. बघा मित्रांनो, ज्यावेळेस वीज पडते त्यावेळेस काय होते, हवेमध्ये जे काही नायट्रोजन आहे आणि जे काही ऑक्सिजन आहे यांची रासायनिक अभिक्रिया होते. रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे याच्यामध्ये काय होतं, नायट्रोजन ऑक्साईड तयार होतं. आणि हे नायट्रोजन ऑक्साईड काय होते, शेतीसाठी किंवा वनस्पतीसाठी खूप आवश्यक असतं. ठीक आहे, ते काय करते, त्या वनस्पतीला नत्र पुरवते. विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोन मध्ये रूपांतर होते. बघा मित्रांनो, जे विजेमध्ये जी काही उष्णता असते त्या विजेच्या ऊर्जेमुळे ऑक्सिजनचं रूपांतर कशामध्ये ओझोन मध्ये होते. आणि तुम्हाला माहित आहे, ओझोन थर आपल्याला काय करतो, सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अनितील किरणापासून आपलं संरक्षण करतो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या आहेत. तरी आपण इथं बघितलेलं आहे. त्यानंतर आहे तडी रक्षक. बघा, तुम्ही बघितलं असेल, घरावर आपण काय करतो, तडी रक्षक बसवतो. तडी रक्षक म्हणजे काय, हे घरावर ज्यावेळेस वीज पडते तर घराला कुठली इजा न होण्यासाठी आपण हे तडी रक्षक बसवत असतो. आता बघा, तडी रक्षक असते तरी काय, तडी रक्षक म्हणजे काय, ढगातून पडणाऱ्या विजेच्या अपघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडी रक्षक असे म्हणतात. तडी रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी असते. इमारतीच्या सर्वात उंच भागावर त्याचे एक टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्री असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडलेले असतात. त्यासाठी जमिनीतील खड्डा करून त्यात कोळसा व मीठ हा जाड पत्रा उभा केलेला असतो. त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टाळले जाते. बघा मित्रांनो, आज जरी तडी रक्षक नसतं तर या बिल्डिंगला मोठा अपघात झाला असता. मग यासाठी काय केले जाते, यासाठी त्या बिल्डिंगवर तडी रक्षक बसवलं जाते. आता तडी रक्षक म्हणजे काय, त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल, हा तडी रक्षक आलेला आहे. याचा एक तार जमिनीमध्ये गेलेला आहे, बाजूला कोळसा आणि मीठ टाकलेलं आहे. असं का होते बघा. आता विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जातात. हे इमारतीकडे प्रवाहित होणाऱ्या विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टी मार्फत जमिनीत पोहोचवले जातात व त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. बघा, जर या बिल्डिंग वरून जर प्रभारित ढग गेले तर ते काय होतील, त्या बिल्डिंगकडे आकर्षित होतील. त्याच्यामुळे या बिल्डिंगवर वीज पडण्याची शक्यता असते. मग हे टाळण्यासाठी आपण त्याला तडी रक्षक बसवतो. त्याच्यामुळे वीज जरी पडली तरी थेट जमिनीवर सोडल्या जाते. उंच इमारतीवर असा तडी रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते. तडीत अपघातापासून बचाव करावा याची माहिती आपण आपत्ती व्यवस्थापन पाठातून आपल्याला घ्यायची आहे. आता जरा डोके चालवमध्ये आपल्याला दोन प्रश्न विचारलेत. बघा, तडी रक्षकाचा वरचा भाग टोकदार का असतो? बघा मित्रांनो, टोकदार भागाकडे जे वीज असते हे लवकर आकर्षित होते म्हणून हा भाग टोकदार असतो. त्यानंतर आहे जमिनीतील खड्ड्यात कोळसा व मीठ का टाकले जाते? कारण बघा मित्रांनो, कारण बघा त्या विजेला लवकर आकर्षित करण्यासाठी, आणि जमिनीत सोडण्यासाठी तशी शक्ती, तसा प्रभार या तारेमध्ये निर्माण करणं गरजेचं असतं. मग तो कोण तयार करत असतो? तर हा कोळसा आणि हे मीठ तयार करत असतो. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकत असतो. बघा मित्रांनो, हा प्रकार आपण बघितलेला आहे, सर्व समजून घेतलेला आहे. काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता. ठीक आहे, आमचा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.